थँक्यू. धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे. मी अभिजित जोगदेव, कॅन्टन मराठी शाळा आणि BMM तर्फे आपण ही शिक्षकांसाठी शिक्षकांनी चालवलेली प्रशिक्षण माला आहे. त्याच्यात सर्वांचं स्वागत. धन्यवाद, तुम्ही जॉईन केलं. आपलं हे आज 7वं नवरत्नापैकी 7वं रत्न आहे आणि ह्युस्टन मराठी शाळा आज सादर करणार आहेत भाषांतर कसं करायचं, अनुवाद, भावानुवाद, कसा फरक, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की इथे वाढणाऱ्या मुलांना मराठी कसं शिकवायचं. ओके, तर पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं. आणि मी विनंती करतो, प्रसादजी, आम्हाला 2 शब्द तुम्ही गाईड करावं. धन्यवाद धन्यवाद मंडळी. सॉरी, मी प्रवासात आहे. इनफॅक्ट ह्युस्टन वरूनच आत्ता येतोय. मी राहुलला बोललो होतो, पण स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. जसं आता अभिजित दादा म्हणाले तसं हे आपलं 7वं रत्न आहे आणि खूप छान वाटतंय. राहुल, तुझं स्पेशल अभिनंदन की तू हा चांगला उपक्रम केलेला आहे. अनेक शिक्षकांना याच्यातून फायदा झालेला आहे, होतोय. आणि मलाही बऱ्याच रिक्वेस्ट येत असतात की हे रेकॉर्डिंग कधी मिळेल, काय मिळेल. तर खूप धन्यवाद या सगळ्या उपक्रमासाठी. बाय द वे, ह्युस्टन मराठी शाळेचा आणि ऑस्टिन मराठी शाळेचा खूप चांगला संबंध आहे गेली कित्येक वर्ष. तर मला पर्सनली ह्या सगळ्या शिक्षकांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, खूप चांगले उपक्रम करत असतात. परवाच आपण पाहिलं की ह्युस्टन शाळेतर्फे खूप चांगला त्यांनी प्रतिसाद दिला होता त्या समूहगान स्पर्धेत. तर नक्कीच मला आजचा विषय पण खूप चांगला आहे, शिकायला आवडेल तुमच्याकडून. आणि एवढं बोलून मी थांबतो. परत एकदा गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्ष सगळ्यांना सुखासमृद्धीचं, भरभराटीचं जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. राहुलजी. धन्यवाद. धन्यवाद अभिजित आणि अरुण काका, अरुण मराठे, दोघेही जण खूप मेहनत करून त्यांनी हा सगळा उपक्रम चालवलेला आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. आणि तुमच्यासारखंच मी सुद्धा आज ह्युस्टन मराठी शाळेचं सादरीकरण बघायला उत्सुक आहे. तर सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण आता ह्युस्टन शाळेकडे जाऊ. धन्यवाद राहुलजी. ललिताताई, प्लीज टेक अस थ्रू. ललिताताई, तुमचा स्क्रीन शेअर करा. येस, स्टार्टेड. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव ललिता फडके. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाची HMM मराठी शाळा आहे आमची. आणि आज मी आणि आमचे 2 शिक्षक तुमच्यासाठी या नवरत्न मालेतला 7वं जे रत्न आहे ते आम्ही तुमच्यासाठी आज सादर करणार आहोत. आणि आमच्या शाळेचे 2 शिक्षक आज ते सादर करणार आहेत. पहिला विषय आहे भाषांतर आणि दुसरा विषय आहे भारतात बाहेर राहणारी जी आपली मराठी मुलं आहेत त्यांना मराठी कसं शिकवायचं, किंवा त्यांना मराठी शिकवताना जे काही आव्हाने आपल्याला सामोरे येतात, त्यातच ज्या संधी दडलेल्या असतात, त्याचं आपण आज थोडक्यामध्ये त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. माझी थोडीशी ओळख करून देते. माझं नाव ललिता फडके. मी HMM मराठी शाळेची व्हाईस प्रिन्सिपल आणि करिक्युलम कोऑर्डिनेटर आहे. मी 2021 पासनं शाळेशी संबंधित आहे. आधी शिक्षिका म्हणून होते आणि आता अधिक जबाबदारी घेतलेली आहे करिक्युलम कोऑर्डिनेटरची. या 2 विषयांचं सादरीकरण झाल्यानंतर आमच्या शाळेविषयी थोडीशी माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तर तोपर्यंत आधी आपण या विषयामध्येच पहिल्यांदा जाऊया आणि भाषांतर आणि मुलांना, भारताबाहेरील मुलांना कसं शिकवावं याबद्दल जाणून घेऊया. तर पहिला जो विषय आहे भाषांतर, ते सादर करणार आहे आमच्या टीचर वृषाली घाणेकर. वृषाली, कर सुरुवात. ओके. नमस्कार सगळ्यांना. मी वृषाली घाणेकर. मी थोडीशी माझी ओळख करून देते. मी गेली 5 वर्ष HMM मराठी शाळा शुगरलँड शाखे येथे शिक्षिका आहे.
आणि पहिलीपासून आता यंदा तिसरीला मी शिकवते. सो पहिला विषय आपण डायरेक्टली सुरुवात करूया. भाषांतर. अ, मूळ भाषेतील मजकूर अथवा आशय आपल्याला अपेक्षित असलेल्या दुसऱ्या भाषेत जेव्हा व्यक्त करायचे असते त्या कलेला आपण भाषांतर असं म्हणू शकतो. अ, आणि ही डेफिनेशन मी इथे टाकली आहे, ती मराठी विश्वकोशातून घेतली आहे. ललिता, पुढची स्लाइड. भाषांतर मराठी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी असे आपल्याला आपल्या बीएमएमच्या पेपर्समध्ये किंवा आपल्या शाळेच्या लोकल शाळेच्या पेपर्समध्ये एखादा प्रश्न असतो. अगदी बिगिनर्स पासून ते 5वी पर्यंत वेगळ्या वेगळ्या स्वरूपात ते प्रश्न असतात, तेही आपण डिस्कस करणार आहोत. पण मुख्य आशय, भावना आणि संदर्भ न बदलता आपल्याला नैसर्गिक रीती मराठीत भाषांतर करता आले पाहिजे इंग्रजीचे, आणि इंग्रजीचे मराठीतही करता आले पाहिजे. सो त्यासाठी कुठले नियम लागतात ते पण आपण बघणार आहोत. सर्वात पहिले म्हणजे व्याकरणाची शुद्धता खूप महत्वाची आहे. शब्दांची योग्य निवड, वाक्यरचना आणि भावनिक किंवा सांस्कृतिक अचूकता पाळणे हे खूप आवश्यक असते. पुढची स्लाइड. या. सो भाषांतराचे महत्वाचे नियम. तर पहिला नियम असा आहे की अर्थाला प्राधान्य देणे. म्हणजे शब्दशः भाषांतर, अगदी लिटरल ट्रान्सलेशन आपण शक्यतो टाळायचंय. मूळ वाक्याचा भावार्थ मराठीत योग्य प्रकारे व्यक्त होणे इथे गरजेचे आहे. शुद्ध लेखनामध्ये ह्रस्व, दीर्घ, इकार, उकार तसे काळ हे अचूकच असायला पाहिजे. आणि मग वाक्यरचना येते. तर वाक्यरचनामध्ये इंग्रजीतील कर्ता, क्रियापद, कर्म ही ऑर्डर असते, म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मराठीत आपण कर्ता, कर्म, क्रियापद SOV अशी रचना वापरतो. सो ती जर का आपण लक्षात घेतली तर भाषांतर करणं खूप सोपे जाते. आता अजून एक नियम असा आहे की परिभाषिक शब्दांचा वापर. तर परिभाषिक म्हणजे काय, तर टेक्निकल किंवा प्रिलिमिनरी वर्ड्स किंवा ओरिजिनल वर्ड्स. म्हणजे क्लिष्ट इंग्रजी शब्दांसाठी सुलभ मराठी शब्द किंवा आवश्यक असल्यास इंग्रजी शब्द सुद्धा कंसांमध्ये आपण लिहू शकतो. जसं नाम आणि स्पेसिफिकली विशेष नाम, प्रॉपर नाउन्स आपण चेंज करत नाही. जसं नासाचं आपण नासाच ठेवणार आहोत, त्याचं आपण काही भाषांतर करू शकत नाही, म्हणजे करायला नाही पाहिजे. मग सांस्कृतिक रूपांतर त्याच्यामध्ये येतं की म्हण, वाक्प्रचार किंवा संदर्भ मूळ भाषेतील असल्यास त्याचे मराठीत योग्य रूप वापरा. फ्लुएन्सी हे सगळं करताना, भाषांतर वाचताना ते भाषांतरित न वाटता मूळ मराठीत लिहिलेले असावे, म्हणजे वाचनीयता मेंटेन करायची आहे आपल्याला. आता इथे मी काही तुम्हाला उदाहरणं दिली आहेत की कसं चुकीचं आहे भाषांतर आणि कसं बरोबर आहे भाषांतर. ही अगदी सोपी सोपी उदाहरणं दिली आहेत. फॉर एक्झाम्पल, पहिलं, ही इज अ मॅन ऑफ हिज वर्ड. आता चुकीचे मराठी भाषांतर अगदी शब्दशः केलं तर कसं होतं, तो शब्दांचा माणूस आहे, ते ऐकायलाही खूप विचित्र वाटतं. पण भावार्थ समजून जर का आपण हे भाषांतर केलं तर तो शब्द पाळणारा माणूस आहे किंवा तो शब्द पाळणारा आहे. सो हे योग्य भाषांतर आहे ह्या वाक्याचे. मग आता मराठीत एक वाक्य आहे की ती सफरचंद खाते आहे. तर चुकीचे शी ऍपल इट्स, म्हणजे लिटरली जर का आपण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन केलं तर ते तसं होईल. पण बरोबर करायचे म्हणजे इंग्रजीचे व्याकरण SVO ह्या पद्धतीने, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे योग्यरित्या करायचं, म्हणजे शी इट्स अन ऍपल हे करणं खूप सोपं जातं. मग वन्स यू नो SOV आणि SVO तर भाषांतर करणे अवघड नाही. एक्झाम्पल इथे दिलंय, डोंट टिकल मी. सो आपण कसं करणार की डोंट टिकल मी, तर मला गुदगुल्या करू नका. पुढचं आपण एक तू दुसरं पण मला एक्झाम्पल घेणार आहेस खालचं? मला दिसतच नाहीये ते.
मला चित्र काढायचे आहे. ते दिसत नाहीये का? हा आहे ना? मला चित्र काढायचे आहे. सो आय वॉन्ट टू ड्रॉ अ पिक्चर. त्याचं भाषांतर असं होईल. या आता दिसलं, सॉरी. हम्म. आता ही जी मी तुम्हाला सगळी उदाहरणं दिली ही शक्यतो म्हणजे बिगिनर्सना शब्द असतात, पण पहिली दुसरी च्या वर्गांना साधारण अशी वाक्य असतात, सोपी वाक्य असतात. पण जेव्हा आपण तिसरी चौथी आणि पाचवीच्या मुलांकडे येतो ना, तेव्हा युजली परिच्छेद असतात. तर मी एक छोटासा इथे परिच्छेद घेण्याचा प्रयत्न, इट इज म्हणजे अगदी तो परिच्छेद नाहीये, पण अगदी 3-4 वाक्य आहेत आणि जरा कॉम्प्लिकेटेड घ्यायचा प्रयत्न केलाय. जसं एका निष्ठावान मुंगुसाने आपल्या धन्याच्या बाळाला सापापासून वाचवले, पण रक्त पाहून मालकिणीने चुकीचा समज करून घेतला आणि रागाच्या भरात मुंगुसाला मारले. तर त्याचं लिटरल ट्रान्सलेशन केलं तर ते फारच विचित्र होतं, पण जर का भावार्थ विचार करून आपण केलं तर ह्याचं ट्रान्सलेशन असं होतं की अ लॉयल मुंगूस प्रोटेक्टेड हिज मास्टर्स बेबी फ्रॉम अ स्नेक. However, seeing the blood, the owner's wife misunderstood and killed the mongoose in a fit of anger. So आता in a fit of anger हे माझ्या शैलीप्रमाणे मी केलंय, पण तुम्ही बिकॉज ऑफ अँगर शी किल्ड द मुंगूस असंही टाकू शकता, कारण आपण इथे भावार्थाचा विचार करतो. आणि त्या पुढची slide. आता भाषांतराचे प्रकार मी अगदी खूप डिटेलमध्ये ह्याच्यामध्ये जाणार नाहीये. मेन पॉइंट्सच ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. भाषांतराचे प्रकार एकतर आहे भाषांतर, दॅट इज भाषांतर, मग अनुवाद आणि भावानुवाद. हे सगळे भाषांतर ह्या व्यापक विषयाचे उपप्रकार आहेत ऍक्च्युली, आणि ते काय आणि त्यांचे फरक काय ते आपण समजून घेऊया. भाषांतर म्हणजे मूळ संहितेतील शब्द आणि अर्थाचे जसेच्या तसे दुसऱ्या भाषेत केलेले रूपांतर. आता ह्याची वैशिष्ट्ये काय, तर अर्थावर भर देतोय, शब्दशः आपण जाणार नाही, आणि तांत्रिक किंवा कायदेशीर मजकुरासाठी उपयुक्त. उदाहरण काय, तर आय एम गोइंग टू, इंग्रजीमध्ये आय एम गोइंग टू स्कूल. मराठी भाषांतर कसं होईल, मी शाळेत जात आहे. अनुवाद ही एक व्यापक प्रक्रिया आहे, जिथे अनुवादक मूळ साहित्यातील स्वत्व आणि आशय जपून तो दुसऱ्या भाषेत मांडतो. यात केवळ शब्दांचा अर्थ न घेता लेखकाचा हेतू महत्वाचा असतो. वैशिष्ट्ये काय आहेत, की मूळ आशयाशी प्रामाणिक राहून भाषेनुसार थोडी लवचिकता घेतली जाते. म्हणजे स्टाईल आणि फ्लेक्सिबिलिटी आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे थोडंसं टेक्स्टचं अल्टरेशन होऊ शकतं. उदाहरण, मूळ, ही इज अ मॅन ऑफ हिज वर्ड. अगेन पहिलं उदाहरण मी तेच दिलेलं, की तो शब्द पाळणारा माणूस आहे किंवा तो शब्द पाळणारा आहे, हेच त्याचं करेक्ट किंवा बरोबर अचूक भाषांतर आहे. येथे निव्वळ शब्दांचा अर्थ न घेता वाक्प्रचाराचा अर्थ महत्वाचा ठरतो. भावानुवाद. आता भावानुवाद म्हणजे मूळ संहितेचा केवळ भाव किंवा गाभा लक्षात घेऊन स्वतःच्या शैलीत दुसऱ्या भाषेत केलेली मांडणी. यात शब्दशः भाषांतराला महत्व नसते, तर मूळ साहित्याने वाचकाच्या मनावर जो परिणाम केला आहे तोच परिणाम दुसऱ्या भाषेत साधला जातो. वैशिष्ट्ये काय आहेत ह्याची, तर अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य किंवा कविता किंवा नाटकांच्या बाबतीत अधिक प्रभावी, म्हणजे भावानुवाद हा युजली कविता किंवा नाटकांच्या बाबतीत अधिक प्रभावी असतो. उदाहरण, शब्दशः मदर्स ब्रदर. मराठी छायानुवाद काय ह्याचा, आईचा भाऊ. आईचा भाऊ. मराठी भावानुवाद मामा. कारण मराठी संस्कृतीत मामा या शब्दात जो भाव आणि नाते संबंध समावलेला आहे तो आईचा भाऊ या शब्द समूहातून पूर्णपणे व्यक्त होत नाही. हे इन जनरल मी एक छोटंसं समरी टेबल दिलंय, हे इंग्रजीमध्येच ठेवलंय, म्हणजे जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, की
प्रायमरी आपला फोकस काय आहे आणि लेवल ऑफ फ्रीडम टू चेंज द टेक्स्ट किती असू शकतं. सो भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर साधारण. सो हे रिफर करता येतं. ललिता, नेक्स्ट स्लाइड. या, थँक्यू. आता लेव्हल वाईज ट्रान्सलेशन क्वेश्चन पॅटर्न्स आपल्याकडे कसे असतात, तर बिगिनर लेवलला अगदी शिशु वर्गापासून आपण छोटे छोटे शब्द त्यांना शिकवतो. जसं ऍपल, सफरचंद, प्लेट, ताटली. डिनर प्लेट म्हटलं तर मग जेवणाचे ताट. सो ताट, ताटली असे वेगळे थोडासा त्यांचा शब्दकोश आपण अगदी शिशु वर्गापासून डेव्हलप करायचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्या परीक्षेत सुद्धा असेच प्रश्न त्यांना असतात की कॅरेट, मग कॅरेट म्हणजे काय, गाजर, असं, सो दॅट त्यांना कळायला. लेव्हल 2 आणि पहिली दुसरीच्या मुलांना कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात. त्याच्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं आलेलं असतं. आणि 3 ते 4 5 शब्दांची वगैरे वाक्य असतात. लेव्हल 3 म्हणजे तिसरी, चौथी आणि पाचवीच्या मुलांसाठी तर परिच्छेद असतात, अगदी मोठे मोठे परिच्छेद असतात. तिथे आपण जास्तीत जास्त अनुवाद वापरतो, सो दॅट भावार्थ बदलत नाही आणि आपण तिथे लिटरल ट्रान्सलेशन करत नाही. आता मी मिलिंद सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचं टॉपिक घ्या. ओके, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मिलिंद फडके. मी मराठी शाळेत 2015 पासून शिकवतो इथे ह्युस्टनमध्ये, आणि मग त्याच्यानंतर 17 पासून मी प्रिन्सिपल होतो, कोऑर्डिनेटर, टीचर, पहिलीपासून अगदी 5वी पर्यंत. यावर्षी 5वीत माझ्या मुलाला शिकवतोय, मी पण शिकतोय. माझी दोन्ही मुलं मराठी शाळेतनं गेलेत, आणि त्यामुळे त्याचा अनुभव मला उपयोगी झाला असं मी म्हणेन, की म्हणजे त्यांनाही शिकवलं आहे मी आणि बाकीच्याही मुलांना शिकवलं आहे. तर आपण सुरुवात करूयात या विषयावर. भारताबाहेर राहणाऱ्या मुलांना मराठी भाषा कशी शिकवायची, हा मोठा विषय आहे. आपण वृषालीताईंनी आता जे सांगितलं तो एक त्यातला भाग आहे. अनुवाद किंवा ट्रान्सलेशन्स कशी करायची हे जर मुलांना जमायला लागलं, एस्पेशली अनुवाद जे डिस्क्राईब केलं ते, तर मुलांना मराठी येत आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यातला अर्थ समजून लिटरल ट्रान्सलेशन न करता. तर आपण याच्याबद्दल बोलू. मी या प्रेझेंटेशनमध्ये 3 भाग केलेत. आपला ऑडियन्स कोण आहे, विद्यार्थी जाणून घेणं, आपण का शिकवतोय मराठी, त्यातनं आपल्याला काय हवं आहे, मुलांनी काय शिकायला हवं आहे, आणि याच्यात कसं शिकवायचं, याच्यात काही कल्पना आणि अनुभव तुम्हाला मी सांगतो. नेक्स्ट स्लाइड. तर पहिला विषय, हू इज युअर ऑडियन्स. तर त्याच्यात आपण 3-4 विषयांबद्दल बोलू, की एक तर घरी मराठी बोललं जातं का, मुलांची वय काय आहेत, मुलं इथे वाढली आहेत का इंडियात वाढली काही वर्ष, आणि मिक्स्ड हेरिटेजची आहेत, 2 वेगवेगळ्या भाषा बोलणारे पालक आहेत का, हे फॅक्टर्स. आता ह्या 3-4 गोष्टींबद्दल आपण थोडं खोलात बोलूयात. तर पहिला आणि आय थिंक हा सर्वात महत्त्वाचा इश्यू आपल्या सगळ्यांनाच येतो, की आपल्याकडे दर आठवड्याला 1.5-2 तास मराठी शाळेत आपण शिकवतो. आपला कॉन्टॅक्ट तसा लिमिटेड असतो. तर मुलं घरी मराठी बोलतायत का, हा एक त्यातला सर्वात मोठा प्रश्न आपल्याला आहे. तर मराठी जर घरी बोलत असतील तर आपलं काम खूप सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, व्याकरण, आता ट्रान्सलेशन्सबद्दल आपण बोललो, व्याकरण वगैरे शिकवणं सोपं जातं. आता अर्थात BMM हे छान लेसन्स घेत आहे, तुम्हालाही शिकवायला मदत करत आहे. पण मुळात जर मुलांना मराठी नीट बोलता येत असेल तर नॅचरली ग्रॅमर बरोबर आहे का नाही हे त्यांना कळतं. त्यामुळे तो एक फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायला लागतो. नाहीतर वर्गात जर तसं नसेल आणि मुलांना फार घरी बोललं जात नसेल वेगवेगळ्या कारणांमुळे, तर आपलं काम बदलतं आणि त्यांना बोलतं करणं किंवा आपण त्यांच्याशी बोलणं याच्यात जास्ती वेळ घालवायला हवा, हा पॉईंट बी. आणि शेवटचा मुद्दा, मी आता म्हणलो तसं माझी दोन्ही मुलं मराठी शाळेत होती
आपापल्या मुलांना शिकवणं याच्यात एक फायदा आहे, कारण आपल्याला एक रेफरन्स पॉईंट मिळतो. त्यांना काय समजतं, काय नाही समजत, कुठल्या टेक्निक्सनी समजतं, हे एक आपल्याला इन्स्टंट फीडबॅक मिळतो. आपली मुलं जनरली आपल्याला काय वाटतं ते खरं सांगतात, त्यामुळे तो इतका प्रश्न येत नाही. तर आय वुड रेकमेंड हायली की आपण आपल्या मुलांनाही शिकवावं. नेक्स्ट स्लाइड. तर ऑडियन्समधला दुसरा भाग म्हणजे वय, त्यांचं एज. तर सुरुवातीला जर लहान मुलं असतील तर आपली जी शिकवण्याची शैली आहे ती मोठ्या मुलांपेक्षा थोडी वेगळी असू शकते. तर त्या लहान मुलांना गाणी, गोष्टी, खेळ ह्या गोष्टींवर जास्ती आपण भर द्यायला हवा. वर्सेस थोडी मोठी झाली की शाळेत सुद्धा त्यांना सवय असते स्ट्रक्चर्ड सिलेबसची. त्याचा उपयोग आपला आहेच. छान सिलेबस, पुस्तकंही छान आहेत, त्याचा वापर तुम्ही जास्ती करू शकता. सो हा वयाप्रमाणे थोडा फरक आहे. जमल्यास जी मुलं एका वयाची आहेत साधारण, त्यांना एका गटात, एका वर्गात ठेवणं जास्ती फायद्याचं आहे. दोन वेगवेगळ्या वयाच्या मुलांना शिकवणं थोडं ट्रिकी होऊ शकतं, पण आपल्याकडे टीचर्स असले पाहिजेत, रिसोर्सेस असले पाहिजेत. सो तो एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. नेक्स्ट स्लाइड. तिसरा पॉईंट, इथे वाढलेत का इंडियात वाढलेत? तर आता भारतात जर वाढलेली असली मुलं तर ते थोडी मराठी बोलण्यात पुढे असतात. त्यांना आपण प्लेसमेंट करतानाच थोडं पुढे करायला हरकत नाही, कारण नाहीतर ती कंटाळतात. वर्सेस इथे जर वाढलेली असतील तर आपलं जे नॉर्मल प्रोग्रेशन आहे ते ठीक आहे, पण शिकवताना त्यांचा विचार तसा केला पाहिजे की कॉन्टेक्स्ट काय आहे. त्यांना इंडियातल्या सगळ्या गोष्टी शिकवल्या तर विशेष माहिती नसतात किंवा रेफरन्स नसतो. तर जेवढं तुम्हाला US कॉन्टेक्स्ट त्याला आणता येईल, किंवा US म्हणतोय मी, वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या आता BMM शाळा आहे, लोकल कॉन्टेक्स्ट, इवन डाऊन टू द सिटी, स्टेट, फुटबॉल टीम्स म्हणा, व्हॉट हॅव यू, हे त्याच्यात तुम्ही जेवढं इंट्रोड्यूस कराल तेवढं त्यांना रिलेटेबल होऊ शकतं. आणि दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट पॉईंट्स टू बी मेड, रिलेटेबल करणं. कारण शेवटी मुलं नाही म्हणलं तरी बरेचदा आई वडील पाठवत आहेत म्हणून येतात, किंवा यायचं नसतं. हे तर आपण त्यांना जेवढं मजेत शिकवू शकतो, आणि ह्युस्टन शाळेचं ब्रीदवाक्य जे आहे, हसत खेळत मराठी शिकूया, हे त्याच्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा विचार कायम आपण केला पाहिजे असं मला वाटतं. इंडियातल्या जर गोष्टी आपण सांगणार असू तर त्या जास्ती एज्युकेशनल, त्याला जास्ती कॉन्टेक्स्ट त्यांना देणं, की असं काय इंडियात, किंवा याचा अर्थ काय आहे, हे आपल्याला थोडं त्यांना सांगितलं पाहिजे. दुसरं म्हणजे इंडियात आपण एक प्रकारे शिकलो, परीक्षा असायच्या, बरंचसं रोट लर्निंग असायचं. तसं या देशात किंवा मोस्टली पाश्चात्य वेस्टर्न कंट्रीजमध्ये नाही आहे. तर त्याप्रमाणे थोडंसं ॲडजस्टमेंट केली पाहिजे शिकवताना. सो हा झाला तिसरा पॉईंट ऑडियन्सबद्दल. सो हा झाला आपला ऑडियन्स. तर नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट आर आवर गोल्स. आपण आपलं ध्येय काय, शिकवताना काय आपल्याला हवं आहे, मुलांनी काय शिकायला हवं आहे. तर मी म्हणेन, इथे जी मुलं वाढतात त्यांना भाषेची समज, मग भाषा बोलता येणं, मग वाचन, आणि मग लेखन, हे या प्रायोरिटीनी शिकवायला हवं. तर आता एक वाक्य मला सापडलं. जेम्स ब्रेटन म्हणून इंग्लंडमधलं एक 1970sमध्ये मला वाटतं लँग्वेज एक्सपर्ट होते. रीडिंग अँड रायटिंग फ्लोट ऑन अ सी ऑफ टॉक. त्याच्यात टॉक, स्पीच, समजणं, हे बेसिकली फाउंडेशन आहे असं आपण समजू शकतो. ते एकदा जमलं की रीडिंग, रायटिंग, ह्या सगळ्या गोष्टी जास्ती सहज जमू शकतात. तसंच लक्षात घेण्यासारखं आहे की इव्हन BMMमध्ये आपली सिस्टीम जी आहे त्याच्यात 60% व्हर्बल साठी आणि 40% रिटन. ऑर्डिनरीली रिटनवर जास्ती भर दिला जातो, शिकवायला सोपं असतं कधी कधी, किंवा पुस्तकं असतात, ॲक्टिव्हिटीज असतात. पण ते एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक 60% किंवा जास्ती वेळ समजण्यावर देऊयात. नेक्स्ट स्लाइड. तर ते कसं करावं? तर प्रायोरिटी या गोष्टीला देऊन आपण जास्ती वेळ बोलण्यावर भर देऊ शकतो. आता इथे एक मगाशी प्रसाद बोलत होते, त्यांच्याकडनंच हे मी शिकलो. त्यांच्या जे ऑस्टिनची काही वर्कबुक्स होती त्याच्यात वर्ग कसा शिकवावा, कसा ब्रेकडाऊन करावा, आणि आता आमच्याही सिलेबसमध्ये आहे हे. तर एक ब्रेकडाऊन तुम्ही ठरवू शकता. रिव्हिजन ऑफ
प्रायर वीक्स मटेरियल ते एक आहे, उजळणी करू शकता. कविता प्रार्थना याचं काय महत्त्व आहे? कविता कधी कधी मुलांना कळतात, एस्पेशली प्रार्थना कळतीलच असं नाही, पण उच्चारांसाठी, जीभ वळण्यासाठी, या गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो. आम्ही शाळेत आधी अ, शाळा सुरू होताना प्रार्थना म्हणतो, शेवटी म्हणतो. कविता तुम्ही त्या एज ग्रुपप्रमाणे ज्या काय असतील त्या सांगू शकता. मग वर्गात गप्पा मारणं, जे सुरुवातीला काय झालं, कसा दिवस गेला, हे ते गप्पांसाठी वेळ ठेवणं. सिलेबसचा नवीन विषय काय जो असेल त्याच्यात रायटिंग इन्व्हॉल्व असेल. वाचन आपण करणं आणि मुलांना वाचायला देणं, ह्या गोष्टी आपण कव्हर दर आठवड्याला केल्या तर 2 तास कसे भरायचे हाही याचं एक गायडन्स मिळतं. आणि त्याच्यात अगेन भर कसा द्यायचा ह्याच्यात थोडा आपण विचार करू शकतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, तर या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्याच्यासाठी काही टिप्स कसं करायचं तर त्याच्यात मी 4 भाग केलेत. पालकांना कसं सहभागी करायचं, हसत खेळत कसं शिकवावं, आणि मग थोड्या 2 गोष्टी जस्ट शेवटच्या पॉईंट्स. तर नेक्स्ट स्लाइड. तर हाव एंगेजिंग पेरेंट्स हे लहानपणापासून महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे ऑफकोर्स जनरली किंडरगार्टन किंवा शाळेत जायला लागल्यावर मुलं येतात, त्यामुळे थोडा उशीर झाला असंही म्हणू शकतो. तर महाराष्ट्र मंडळातर्फे म्हणा किंवा अदरवाईज जितकं तुम्हाला पेरेंट्सना सांगता येईल की घरी मराठी बोला, तितकं तुम्हाला उपयोगी आहे, त्यांना उपयोगी आहे. तर मराठी घरी बोला आणि त्याचं महत्त्व काय आहे हे पेरेंट्सना सांगणं, हे सर्वात तुम्हाला जर करता आलं, हे सुरुवातीला वर्षाच्या तुम्ही करू शकता. त्यांना पेरेंट मीटिंग्समध्ये सांगा. नुसतंच दर आठवड्याला मराठी शाळेत सोडलं आणि 1.5 तास वर्गात बसली तर हे मराठी शिकतील याची काही ऑफकोर्स गॅरंटी नाही आहे. मी म्हणेन मराठी शाळेचं महत्त्व काय आहे तर एक आठवड्याला टच पॉईंट होतो. आपण जर आपापलं शिकवायला गेलो ॲज पेरेंट्स तर त्याला एक शिस्त राहत नाही. ते शाळेचं महत्त्व आहे की दर आठवड्याला काहीतरी एक मराठीशी कॉन्टॅक्ट राहतो. पण जे शिकायचं आहे, मुलांना समजायचं आहे किंवा बोलता येण्याचा भाग जो आहे तो घरीच जास्ती करून होतो. तर ते तुम्ही एम्फसाइज मुलांना किंवा पेरेंट्सना करा. त्याच्यात शेवटचा सेकंड पॉईंट टाकला आहे, लिंग्वल असण्याचे फायदे जे आहेत हे तुम्ही पेरेंट्सना सांगू शकता. आणि इट इज ट्रू, म्हणजे इवन माझ्या मुलांच्या इथे एक NIHचं मी वाक्य टाकलं आहे, पण स्वतःच्या मुलांमध्ये मी हे बघितलेलं आहे की नंतर शाळेत जे स्पॅनिश शिकतात ते मराठीशी इनफॅक्ट उच्चार म्हणा किंवा थोडं साम्य असल्यामुळे किंवा स्ट्रक्चर्समध्ये सुद्धा साम्य असल्यामुळे ते त्यांना सोपं गेलं. तो एक भाग झाला, पण इन जनरल ब्रेन डेव्हलपमेंटसाठी बायलिंग्वल असणं हे महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक आपल्यासाठी हे आपल्या मुलांसाठी ऑलमोस्ट फुकट आहे. इट्स इन द हाऊस, आपण बोलू शकतो. तर त्यामुळे ते एक एम्फसाइज तुम्ही प्लीज करा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर कसं त्याच्यात अगेन आमचं ब्रीदवाक्य मी सारखं म्हणत राहणार, हसत खेळत मराठी शिकूया. त्याच्यात 2 भाग आहेत, संभाषण आणि बाकी इतर गोष्टी काय करू शकतो आपण. तर संभाषणात ऑफकोर्स विषय कुठले तर अगेन रिलेटेबल करा, हे महत्त्वाचं आहे त्याच्यात. त्यामुळे त्यांची नाती, त्यांचे आजी आजोबा, त्यांचे भावंड, हे ते तुम्ही रिलेशन्स एम्फसाइज करू शकता. रंग, फळं, भाज्या वगैरे ते तर सगळं आहेच. तसंच मगाशी म्हणलं तसं कविता, श्लोक, प्रार्थना, गोष्टी. आता गोष्टी वाचताना मी जुनी काही पुस्तकं, आता ही आपल्याला मिळतील का माहिती नाही, पण मी शेवटी लिंक्स टाकलेत. विकास आणि नवनीतची काही पुस्तकं आहेत, त्याच्यात कोल्ह्याची गोष्ट किंवा हुशार कावळा, हे आता ज्या कॉमन एसप्स फेबल टाईप गोष्टी आहेत त्या, किंवा प्रल्हाद वगैरे ज्या गोष्टी आहेत, ध्रुवपाळ, त्या तुम्हाला शिकवायला किंवा सांगायला एक मदत व्हावी म्हणून आपल्या हाताशी ठेवणं एक उपयोगाचं आहे. लहान मुलांना बडबड गीतं. मग बोलताना ॲज आय सेड वर्गाच्या सुरुवातीला जनरल गप्पा, काय केलं विकेंडला, तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय, खाल्लं काय, एखादा सणवार असेल तर त्याच्याबद्दल बोलणं, या गोष्टी तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करा. त्यांना इंग्लिशमध्ये जरी बोलले तरी हरकत नाही, बोलतं करणं आपलं काम आहे. आपण थोडेसे मराठी शब्द त्यांना शिकवू शकतो त्यातनं, ही एक संधी घेऊ शकतो त्यातनं.
उपयोग त्यांना मराठीचा व्हावा यासाठी कॉमन फ्रेजेस मला वाटतं शिकवणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझं नाव काय, मी किती वर्षाचा आहे, ह्युस्टनमध्ये राहतो, मला भाऊ 2 आहेत, वगैरे वगैरे. या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विचार करून फ्रिक्वेंटली वर्गात शिकवायच्या, एकमेकांना त्यांना बोलायला लावायचं, हे आय थिंक महत्त्वाचं आहे. याच्या शेवटी मी एक BMMचंच एक सुनंदा टुंबळेताई आहेत, त्यांचं एक लिंक आहे, ती लिहिली आहे. त्याच्यात बऱ्याच अशा हिंट्स आहेत की कसं बोलतं करायचं मुलांना. सो ते मी शेवटच्या स्लाईडवर तुम्हाला दिसेल. नंबर 5 त्याच्यात एक त्यांनीच सांगितलं आहे, नेव्हर मेक फन. आपणही नाही आणि मुलांनाही हा रूल द्यायचा की कोणतरी बोलतंय, चुकीचं बोलतंय, पण हसायचं नाही त्यांना. आपण ॲज टीचर्स थोडंसं इकडे तिकडे जेंटली त्यांना करेक्ट करू शकतो, पण तरी एकूण संदर्भ बघायचा, त्यांना मुलांचा स्वभाव बघायचा आणि सोडून द्यायचं थोडंफार. बोलतायत हेच खूप महत्त्वाचं आहे असा विचार करायला हवा आपण याच्यात. आणि मग सिलेबस टॉपिक्स तुम्ही जे बोलायला घ्याल, जसं जसं लेवल्स वाढतील तसं तुम्ही सिलेबस बघून कम्प्लेक्सिटी वाढवू शकता. नेक्स्ट स्लाईड प्लीज. दुसरं म्हणजे ॲक्टिव्हिटीज. मजा म्हणून काय काय करता येईल. तर आता आमच्या शाळेत वार्षिक त्यांनी ऑलरेडी आता एक मैदानी खेळ गेम डे केलेला आहे. त्याच्यात आपले वेगवेगळे खेळ शिकवता येतात मुलांना. वर्षातनं एकदा इंडिव्हिज्युअल मुलांना थोडा वाव मिळावा म्हणून टॅलेंट शो, किंवा ऑफकोर्स वर्षाच्या शेवटी बऱ्याच शाळांचं असेल पण आमचं गॅदरिंग असतं, त्याच्यात मराठी बोलायला वाव मिळतो. आणि मग आपले सण जे काय येतात त्यांच्याबद्दल बोलायचं. दर आठवड्याला जर तुमच्या शाळेत शक्य असेल, थोडी बाहेर जागा असेल, प्लेग्राऊंड असेल, तर शाळेच्या मध्ये थोडा वेळ त्यांना एक 10 मिनटं ब्रेक दिला तर एक मजा येते मुलांना. जस्ट शाळेत येण्याची मजा वाढवण्याच्या दृष्टीने, किंवा बैठे खेळ किंवा शिवाजी म्हणतो, हे ते अशा गोष्टी तुम्ही शिकवायलाही वापरू शकता, थोडा ब्रेक म्हणून वापरू शकता, त्यातनं मजाही येते मुलांना. तसंच मे बी एखाद्या आठवड्यात जोक्स सांगू आपण, किंवा शो अँड टेल करू. असं तुमचा जो सिलेबस असेल त्याप्रमाणे हे विषय तुम्ही बोलतं परत करणं, हे कसं करायचं याच्यासाठी या आयडियाज आहेत काही. मुलं जेव्हा मोठ्या वयांमध्ये जातात, आता 5वीत असताना फॉर एक्झाम्पल वारी वगैरे असे विषय त्यांना होते, तर त्याच्यावर प्रोजेक्ट्स करणं, शाळेत ते प्रोजेक्ट्स करतात मुलं, तर त्याचा कसा एंगेज करायला त्यांना त्याचा उपयोग एक होतो असं मी म्हणेन. अँड लास्ट पॉईंट, लायब्ररी डे. वेगवेगळी पुस्तकं आमच्या शाळेत आम्ही त्यांना दर 2 आठवड्याला देतो, त्याचाही उपयोग होतो. नेक्स्ट पॉईंट. लास्ट फ्यू पॉईंट्स, जस्ट अगेन एम्फसायझिंग की आपण जिथे राहतो त्याप्रमाणे मुलांना शिकवा, तो संदर्भ वापरा. इंडियात काही टीचर्सना बॅड हॅबिट्स असू शकतात, ते इथे नका आणू. ओरडणं, पुटिंग डाऊन, हे ते नसावं. मराठी शिकणं हे शेवटी परीक्षेपेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. आपण आहोत ॲज इंडियन्स म्हणा, कम्पेटिटिव्ह असू शकतो, पण शिकतायत का मुलं, हे शेवटी महत्त्वाचं आहे जास्ती. आणि मग अशी भाषांतराचं जसं झालं तसंच इंग्लिश ग्रामर वर्सेस मराठी ग्रामर, काय स्ट्रक्चर्स आहेत ते, सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट वर्सेस सब्जेक्ट ऑब्जेक्ट व्हर्ब, असा जर विचार केला तर तेही मुलांना स्ट्रक्चर वाईज उपयोगी पडू शकतं. सो दॅट वॉज अ व्हेरी नाईस हिंट. पण बाकी आय एम शुअर ग्रामरमध्ये काय काय तुम्हाला शिकायला मिळतच असेल. आणि असंच शेवटी 2 तासांचा हा पूर्ण वापर करा. आपल्याकडे एवढाच वेळ मुलं असतात. भरपूर बोला, भरपूर वाचा, त्यांना बोलतं करा. आणि दॅट वुड बी माय लास्ट पॉईंट. आणि आय थिंक नेक्स्ट स्लाईडवर थोडे रिसोर्सेस आहेत. सो या आपली BMMची पुस्तकं आहेत, बालवाडी वगैरेपासून सुरुवात करू शकता. मी प्रसाद मगाशी म्हणले आमचा संबंध खूप आहे. मराठी मित्र जे त्यांचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, इट हॅज अ लॉट ऑफ पिक्चर्स, सगळे फळं, हे ते जे सगळ्या मुलांना ते वाचताना आणि आपल्यालाही शिकवताना उपयोग होतो त्याचा, की वेगवेगळ्या गोष्टींची ओळख, आणि ती दर आठवड्याला त्यातली थोड्या गोष्टी केल्या की रेपिटेशननी मुलांना कळतं. नवनीतची मी जी थोडी पुस्तकं दाखवली, त्यांचं कॅटलॉग आहे, त्याचं एक लिंक आहे. आणि सुनंदाताईंचं जे स्पीकिंग याच्यावर एक PDF आहे, तेही शेवटी लिंक केलं आहे. आणि लास्ट स्लाइड इज जस्ट अ फ्यू पिक्चर्स ऑफ these बुक्स.
So that is my presentation. Thank you. थँक्यू मिलिंद आणि वृषाली. आय थिंक दोघांनी आपल्याला या दोन विषयांमध्ये बद्दल खूपच छान माहिती दिलेली आहे. आणि आजचा शेवटचा भाग जो आहे त्यात मी थोडंसं आमच्या शाळेची तुम्हाला माहिती सांगणार आहे. आमची शाळा कुठे आहे, काय करते, हे थोडंसं आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर मी ललिता फडके आणि मी तुम्हाला आमच्या शाळेच्या भेटीला घेऊन जाते आता. आमची शाळा टेक्सासमध्ये आहे, ह्युस्टन शहरात आहे. ह्युस्टन खूप मोठं शहर आहे, देशातलं चौथं मोठं शहर आहे. तर आमच्या शाळेच्या शाखा आहेत आणि 4 शाखा आहेत. तर आमची शाळा अशी वेगवेगळ्या उपनगरांमध्ये शाखेच्या रूपामध्ये आम्ही चालवतो. शाळेची सुरुवात तसं म्हटलं तर 2013च्या आधी सुरू झाली. तेव्हा जो काही मराठी समाज ह्युस्टनमध्ये होता आणि उपनगरांमध्ये होता त्यांनी आपापल्या घरातच मुलांना शिकवायला सुरुवात केली. पण 2013 साली फॉर्मली आमची शाळा स्थापन झाली. म्हणजे HMM ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली आमची मराठी शाळा सुरू झाली आणि त्याच वर्षीपासून आम्ही BMM शाळेशी सुद्धा संलग्न आहोत. पहिल्याच वर्षीपासून आमच्याकडे 3 शाखा होत्या. साधारण 40 च्या सुमारास विद्यार्थी होते, 10 शिक्षकही होते. शाळा प्रत्यक्ष इन पर्सनच होती. तेव्हा तीच रूढी होती, सगळे इन पर्सनच भेटायचे शाळेमध्ये. पण त्याच्यानंतर असा काळ आला 2020 आणि 2021 मध्ये की कोविडमुळे आपल्याला जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे त्याचा उपयोग करून शाळा चालू ठेवता आली. तर आम्ही ऑनलाईन शाळा केली तेव्हा 2 वर्ष. तेव्हाही 4 शाखा होत्या. विद्यार्थी कमी झाले नाहीत, उलट वाढतच गेले. 80 विद्यार्थी होते तोपर्यंत. शिक्षकही 20 होते आणि ओव्हरऑल असं दिसून आलं की जे पालकांना आणि मुलांनाही शिकण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म त्यांना अवेलेबल होता तेव्हाही कोविडच्या काळामध्ये. 2022 पासून जेव्हा सगळे नियम थोडेसे शिथिल झाले, कोविडचे नियम, तेव्हापासून आम्ही परत इन पर्सन म्हणजे प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवली आमची. पण आम्ही टेक्नॉलॉजी पूर्णपणे सोडून नाही दिली. काही आमचे क्लासेस अजूनही ऑनलाईन झूमवरती होतात, मोठ्या मुलांचे, शक्यतो मोठ्या वर्गातल्या मुलांचे. 4 शाखा आहेत. ह्या वर्षी 2025-26 साली आमच्याकडे 180 विद्यार्थी आहेत आणि 39 शिक्षक आहेत. प्रत्येक वर्ग आम्ही साधारण छोटा ठेवतो, म्हणजे शिक्षकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देता येतं आणि हे जास्त करून लहान मुलं जी आहेत, बालवर्गामध्ये येतात, पहिलीमध्ये येतात, त्यांना शिक्षकांचं पूर्ण लक्ष मिळतं आणि शिक्षकांनाही सोपं जातं, मुलांनाही सोपं जातं मराठी शिकताना. सो अशी आमची ह्या वर्षी 180 मुलांची, वी आर 180 स्ट्रॉंग दिस इयर. आमच्याकडे सुद्धा बालवाडी ते 5वीचे वर्ग आहेत. मराठी हसत खेळत शिकणे हेच आमचं ब्रीद वाक्य आहे. तर त्या ह्यानीच आम्ही पहिल्यापासूनच आधी संभाषणावरती खूप भर देतो. वाचन लेखन त्याच्यानंतर येतं, पण संभाषण हे सगळ्यात महत्वाचं. त्याचबरोबरीने मराठी शिकवताना आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीची ओळख करून देतो. सणातनं वेगवेगळे सण साजरे करतो. प्रार्थना, श्लोक, गंमत गाणी, कविता ह्याबद्दल मिलिंद सरांनी सांगितलंच आहे. आणि त्यांनी खरं ते जेव्हा प्रिन्सिपल होते त्यांनी जो पाया आमच्या शाळेला घालून दिलेला आहे तोच आम्ही पुढे नेतोय खरं तर. आपल्या सणांच्या गोष्टी सांगतो, त्याच्यात रामायण, महाभारत आहे किंवा इतर पौराणिक गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टींचा, जसं मिलिंद सरांनी सांगितलं की त्याला US किंवा भारताच्या बाहेर तसा रिलेटेबल संदर्भ नाहीये, पण त्या आम्ही गोष्टी रूपात सांगतो आणि गोष्टी रूपातनं सांगतानाच त्यातनं जे संस्कार सांगितले आहेत ते संस्कार त्या मुलांवरती व्हावेत असा आम्ही प्रयत्न करतो.
ऐतिहासिक गोष्टी सांगतो आणि शिवाजी महाराजांच्या गोष्टी आहेत, आपल्या स्वातंत्र्य चळवळीतल्या गोष्टी आहेत आणि महाराष्ट्रीयन जे स्वातंत्र्यवीर होते त्यांची आम्ही ओळख करून देतो मुलांना. त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टी सांगतो आणि मला एक इथे नमूद करायचं आहे की जेव्हा भारताची स्वातंत्र्य चळवळ ह्या विषयावरती आम्ही बोलत असतो तेव्हा मुलांना पटकन म्हणजे साधारण मुलं जेव्हा पहिली दुसरीपासनं म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये जातात त्यांना तो संदर्भ पटकन लागतो की US वरती सुद्धा ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तसंच भारतावरही ब्रिटिशांचं राज्य होतं आणि हे मला खरं मुलांनीच म्हणजे खरं जाणून दिलं की हा तो त्यांनी पटकन संदर्भ धरला. तर ते सांगणं ते त्यांना त्या गोष्टी सांगणं आणखीन सोपं जातं. आमची शाळा ऑगस्ट ते मे असते. दर रविवारी 2 तास शाळा भरते. प्रत्यक्ष शाळा असते. आमच्याकडे बरीच मुलं अशी पण येतात जी थोडी वयाने मोठी झालेली असतात. 10, 12, 13 वर्षाची असतात. पण शाळेत प्रथमच येत असतात. तर त्या मुलांचं आम्ही योग्य ते मूल्यमापन करतो आणि त्यांना त्या त्या वर्गामध्ये त्यांना घेतो. तसंच त्यांच्यासाठी काही ऑनलाईन ॲक्सिलरेटेड कोर्सेस पण ठेवतो म्हणजे त्यांना त्यांची प्रगती लवकर होऊ शकते. मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम करतो आम्ही. त्यांचे वाढदिवस पारंपरिक पद्धतीने औक्षण करून करतो. खजिना पेटी असते. मुलांना वाचनालयामध्ये जाऊन पुस्तकं निवडण्याची संधी असते. आम्ही वाचक मित्र किंवा रीडिंग बडी हा एक उपक्रम काही वर्षांपासून चालवतोय. जिथे मोठ्या वर्गातली मुलं 3री ते 5वी मधली मुलं ही ताई आणि दादा झालेली मुलं असतात ती लहान वर्गातल्या मुलांना गोष्ट वाचून दाखवतात किंवा त्यांना जी माहिती आहे सणांची ती माहिती सांगतात. बेसिकली कॉन्व्हर्सेशन हे मोठ्या मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हे कॉन्व्हर्सेशन झालं की त्याचा लहान मुलांना खूप फायदा होतो. त्यांना काहीतरी एक रोल मॉडेल दिसतो मराठीमध्ये. मैदानी खेळ असतात. आम्ही त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन किंवा भारतीय मैदानी खेळांवर जास्त जोर देतो. योगासने पण आहेत. स्नेहसंमेलन असतं आमचं दरवर्षी. त्यावेळेला मुलं प्रत्येक स्टुडंट म्हणजे अगदी बिगनरपासनं 5वी पर्यंत सगळे भाग घेतात. मराठीमध्ये गाणी म्हणतात किंवा छोटे नाटुकले सादर करतात. HMM ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. BMM शाळेचे एवढे उपक्रम आता आहेत मुलांसाठी एवढ्या संधी आहेत त्यातही बऱ्यापैकी आमच्या शाळेची मुलं भाग घेतात. मुलांचे उपक्रम मी थोडेसे इथे जस्ट कोलाज टाकलंय की काय काय करतात मुलं. शिक्षकांसाठी सुद्धा आमची काही साधने आहेत. आम्ही त्यांना मदत करतो पूर्णपणे की शिक्षक हे सगळे व्हॉलेंटियर्स आहेत. तर त्यांना शिकवताना त्यांच्यासाठी आम्ही बरेच रिसोर्सेस तयार करतो. आमच्या शाळेची लिंक्स टाकलेल्या आहेत. तुम्हाला आमच्या शाळेविषयी आणखी माहिती हवी असेल, आमची शाळा काय काय करते, उपक्रम करते त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच सोशल मीडियावरती आम्हाला लाईक करा. आमचं यूट्यूब चॅनल बघा आणि आमची वेबसाईटही बघा. आणि हा आमचा विद्यार्थी वर्ग आणि आमचे हे टीचर्स. धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती, तुम्हाला सगळ्यांना आग्रह, आमच्या शाळेला नक्की भेट द्या आणि तुम्हाला काय जे अभिप्राय असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आता हा मंच तुमचा आहे. धन्यवाद ललिताताई, वृषालीताई आणि मिलिंदजी. खूप छान प्रेझेंटेशन आणि विषय पण तुम्ही छान सादर केले. आपण क्वेश्चन अँड आन्सर ओपन करू. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तुम्ही विचारू शकता. चॅटमध्ये मी चेक करतो आहेत का कोणाचं. हा, जोपर्यंत प्रश्न येत नाहीत तोपर्यंत खूपच छान प्रेझेंटेशन होतं. एकदम बरोबर टाइमवर चाललं होतं आणि बरोबर थांबलं. तर त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. आणि विशेष अभिनंदन वृषालीताई, तुम्ही खूप छान, तुमचा अवघड होता विषय भाषांतर. जसं आपण काल बोललो की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह येऊ शकतात भाषांतरामध्ये, पण तुम्ही ते व्यवस्थितरित्या वेगवेगळे करून सांगितलेत लोकांना.
सुटे सुटे करून. आणि मुलांच्या दृष्टीनं आपल्याला कशावरती जास्त लक्ष द्यायचंय ते सुद्धा तुम्ही उत्तम सांगितलं. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मिलिंद सर, तुमचा अनुभव तुमच्या स्लाइड्स मधनं दिसत होता की म्हणजे आता पुस्तकी ज्ञान तर आहेच आहे, पण तुम्ही ते ऍक्च्युली वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही कसं मुलांना वाढवलंय ते सगळं आम्हाला त्यातनं कळत होतं. त्यामुळे तुम्ही अगदी जीवनामध्ये वापरता येतील अशी उदाहरणं दिलीत. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि ललिताताई, तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन केलं. काल आपण थोडं ड्राय झालतो, पण तुम्ही त्याच्यात रंग भरलेत आणि खूप छान. आणि तुम्ही सांगितलं नाहीत, पण आम्ही सांगतो की यंदाच्या वर्षी ह्युस्टन शाळेच्या मुलांनी दोन्हीही पदकं मारली आहेत समूहगान स्पर्धेतली. तर त्यांचं विशेष अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच एक क्वेश्चन आलाय, हाऊ टू एनकरेज अँड मेंटेन कमिटमेंट ऑफ व्हॉलेंटियर टीचर्स. मनीषा वैद्य यांनी विचारलाय प्रश्न. मिलिंद सर, मी हा प्रश्न घेऊ का? येस येस कारण आय बॅटल विथ दिस क्वेश्चन अ लॉट. आणि बरोबर आहे हा प्रश्न. अगदी म्हणजे अवघड असतं. आमच्या शाळेमध्ये आम्ही काय करतो ते थोडक्यात सांगते. आणि मला वाटतं बऱ्याच शाळा वेगवेगळे प्रयत्न करतच असतात की आपले व्हॉलेंटियर्स टीचर्स कसे मेंटेन करायचे. व्हॉलेंटिअरिंग इज नॉट इझी. मुलांना शिकवणं इज नॉट इझी, कारण सगळेच काही शिक्षक नसतात. मी एवढं म्हणेन की आमच्याकडे जेवढे शिक्षक येतात व्हॉलेंटियर्स म्हणून, हे पालकच असतात. आणि हे पालक जेव्हा आधी नाही नाही करतात, पण एकदा शिकवायला आले की त्यांना मुलांचा लळा लागतो. आणि एकदा का मुलांचा लळा लागला की ते परत परत येतात. म्हणजे माहितीये मला की बरेचसे शिक्षक म्हणजे दे हॅव व्हेरी व्हेरी डिफिकल्ट जॉब्स. देअर डे जॉब्स आर ऑल्सो व्हेरी डिमांडिंग आणि डिफिकल्ट. पण मुलांसाठी येतात. आणि शिक्षक येतात म्हणून आणि त्यांना ते सोपं जावं म्हणून आम्ही शिक्षकांसाठी बरेच रिसोर्सेस आम्हीच तयार करतो की त्यांना शिकवताना हे सोपं जावं. जो काही कुठला विषय असेल तो सोपा जावा. जसं आता वृषालीनी भाषांतराबद्दल सांगितलं, आम्ही असे बरेच म्हणजे रिसोर्सेस तयार करतो. कविता, त्यांचे अर्थ, प्रार्थना, त्यांचे अर्थ, कविता कशी म्हणायची, प्रार्थना कशी म्हणायची, ह्याचे साऊंड क्लिप्स. तर हे शिक्षकांना जेव्हा मुलांना सांगायचं असतं ते खूप सोपं जातं. उतारे असतात वेगवेगळे, किंवा मोठ्या वर्गासाठी जी काही माहिती असते त्याच्याबद्दलही आम्ही खूप त्यांना रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. सो साधारण शिक्षक कधी कधी ब्रेक घेतात, नाही असं नाही, पण ते परतही येतात. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल आवर टीचर्स. म्हणजे ते खूप खूप कष्टही घेतात आणि खूपही अगदी हिरीने शिकवतातही. सो हा माझा अनुभव आहे. ग्रेट. अजून एक क्वेश्चन आलाय, अदिती म्हणून त्यांनी विचारलाय, अमेरिकन विद्यार्थी असल्यास कसे शिकवावे. तर इथे मी अज्युम करतोय, आदिती तुम्ही जर ऑनलाईन असाल, मी अज्युम करतोय अमेरिकन म्हणजे जे US मध्ये बॉर्न झाले पण त्यांना मराठी आई वडील अशी काही बॅकग्राऊंड आहे, अशांना मी अमेरिकन समजून विचारतो हा प्रश्न. आमच्या शाळेमध्ये म्हणजे फक्त मराठी कुटुंबात येणारी मुलं नाहीयेत, तर अमेरिकन म्हणजे आयदर आई किंवा वडील हे नॉन इंडियन असतात, किंवा म्हणजे अगदीच अमेरिकन नाही पण इतरही ह्याच्यातले असतात. तर अशी मुलं जेव्हा येतात, आई जर मराठी असेल तर थोडं सोपं जातं, कारण आई आणि मुलांमध्ये ते थोडं नातं असतं, मराठी ऑटोमॅटिकली त्यांच्या कानावर पडते. पण जेव्हा आई नॉन मराठी असेल किंवा नॉन इंडियन असेल आणि वडील असतील तर थोडंसं अवघड जातं. पण जसं मिलिंद सरांनी पॉइंट आउट केलं होतं की अशा मुलांना आपण त्यांच्याशी संभाषण करूनच त्यांचं मराठी आपण सुधारू शकतो किंवा त्यांना इंट्रोड्यूस करू शकतो मराठीत. आणि आम्ही आमच्या ज्या टीचर्स आहेत एक्स्पेशली बिगनर्सच्या, त्यांना हेच सांगतो. आणि तुम्ही जर आमचे वर्ग बघितला तर ही मुलं थोडंसं बोलायला शिकतात. अगदी स्वतःचं नाव कसं सांगायचं इथपासून सुरुवात होते. आणि मग जास्त करून गंमत, म्हणजे त्याच्यामध्ये आपली जी गमतीशीर गाणी आहेत ज्याच्यामध्ये आपण भरपूर ऍक्शन्स करून दाखवू शकतो, अशी गाणी मुलांना शिकवतो की त्याच्यातनं आपोआप मुलांना गाणं म्हणायलाही आवडतं
आणि त्याचे जे ॲक्शन्स आहेत त्यातनं हळूहळू त्या शब्दांचे अर्थही समजतात. तर असं आमचं थोडंसं त्यांना शिकवण्याचा असा कल असतो. वाचन आणि लेखन थोडं त्यांना अवघड जातंच, कारण व्होकॅब्लरी नसते त्यांच्याकडे. व्होकॅब्लरी अगदी शून्यापासून, अगदी स्क्रॅचपासून डेव्हलप करायची असते. ते थोडं अवघड जातं, पण मुलं शिकतात. आमच्याकडे अशी एक स्टुडंट आहे जी आता 3री लेवलला आहे आणि तिचे वडील महाराष्ट्रीयन आहेत, आई नाहीये, आई अमेरिकन आहे, पण ती कंटिन्यू करते, 3री लेवलपर्यंत आलेली आहे. सो वी आर व्हेरी होपफुल की अशी मुलंही व्यवस्थित मराठी शिकू शकतात. एवढंच एकच मी ॲड करीन, एखादंच इंडिव्हिज्युअल अटेन्शन जास्ती लागेल या मुलांना. सो तो एक थोडा विचार करायला हवा की एखादा शिक्षक त्यांना डेडिकेटेड थोडा देता येईल का. पण ऑल दी अदर पॉईंट्स वर ग्रेट. धन्यवाद. अजून काही क्वेश्चन्स? अजून एक आला होता प्रश्न मला वाटतं. ऍडिंग टू मनीषा मॅडम क्वेश्चन, हाऊ टू मेंटेन कमिटमेंट when most of the class schedule is online? Only once a month we meet in person. थोडं अवघड आहे. मी म्हणेन पहिला रूल कॅमेराज ऑन असणं. दॅट विल बी रूल नंबर 1. दुसरं म्हणजे आय थिंक थोडं प्रेपरेशन, म्हणजे आधीपासून काय आपण शिकवणार आहोत, सिलेबस किंवा दर आठवड्याला या आठवड्यात हे आपण कव्हर करणार आहोत. मग त्याच्यासाठी जे मटेरियल असतं, ती पुस्तकं अवेलेबल आहेत का, हे सगळं. आणि ऑफकोर्स झूमवर व्हाईट बोर्ड्स किंवा अशा गोष्टी वापरून मुलांना दाखवणं, त्यांना त्यांचं लिहिलेलं दाखवणं. लक्ष राहत आहे ना, दुसरीकडे लक्ष जात नाही आहे ना. थोडं पेरेंट्सची त्याच्यात मदत हवी. तेव्हा डिव्हायसेस आहेत ते सगळे आजूबाजूला नसावेत. ह्या गोष्टी, काही रूल्स तुम्हाला थोडे इम्प्लिमेंट करायला लागतील. अजून एक वे त्यांना एंगेज ठेवायला ऑनलाईन, जो मला उपयोगी वाटतो, की असे काही क्विझलेट्स असतात ऑनलाईन किंवा कहूट वगैरे अशी काही ॲप्स आहेत की ज्यांनी मुलं एंगेज राहतात शिकत असताना. तर ते पण हेल्पफुल होऊ शकतं. मी एक थोडंसं ऍड करते की आमच्याकडे आम्ही असा ऑनलाईन क्लासचा पण असा अनुभव सध्या ह्या वर्षी देतोय मुलांना. तर जो कोणी शिक्षक असेल, गंमत म्हणजे सुरुवातच गंमत हा विषय घेऊन करायची आणि मुलांना एकमेकांना प्रश्न विचारायला लावायचे. तर आम्ही अशी सुरुवात करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलांचं एंगेजमेंट राहिलं. चॅट ऑप्शन त्यांना द्यायचा नाही अजिबात. हे असे जर त्यांचे बंद केले आणि त्यांचं फोकस टीचर आणि बाकीचे मुलं जे काही बोलतात त्याच्यात राहिलं, तर आय थिंक मुलं येतात परत परत. Thank you. Thank you. थँक्यू. एक आय थिंक फॉलोअप क्वेश्चन आहे हा, की सर, एज यू सेड, इफ देर इज अ क्रॉस कल्चर इन फॅमिली and only one parent is speaking Marathi, how can you make the child work on the language? कल्पना शेलार यांनी हा प्रश्न विचारला. चॅलेंजिंग आहे. ललिता सांगू शकतीलच. पण त्या पेरेंटवर बराच अवलंबून असेल. आय थिंक त्या पेरेंटशी बोलून त्यांचा सपोर्ट, घरी काय आपण होमवर्क दिला आहे किंवा काय असाइनमेंट्स दिले आहेत किंवा काय अपेक्षित आहे, हे कम्युनिकेट करणं त्यातला आय थिंक सर्वात महत्त्वाचा भाग असेल. ललिता? थोडासा ह्या मुलांसाठी होमवर्कवर भर द्यावा लागतो, कारण जे काही वर्गात शिकवलंय ते त्यांनी परत एकदा जाऊन घरी प्रॅक्टिस करणं, हा त्यांचा जो होमवर्क आहे, त्यांनी खूप फायदा होतो. अशाच मुलांसाठी म्हणजे आम्ही जेव्हा एक आठवड्यातनं ऑनलाईन क्लास घेतो, तेव्हा ह्या मुलांना खरा फायदा होतो, कारण त्यांच्या कानावरती परत मराठी येतं आणि एक रूम त्यांना, त्यांच्याच पियर्स ग्रुपची रूम मिळते, जिथे त्यांना मराठीमध्ये त्या मुलांशी बोलता येतं आणि त्यांचंही ऐकता येतं. थोडासा होमवर्कवर भर राहतो आणि ह्याच्यासाठी आम्ही जेव्हा कविता किंवा प्रार्थना शिकवतो, तेव्हा आम्ही टीचर्सना एनकरेज करतो की तुमच्या आवाजामध्ये तुम्ही जसं वर्गामध्ये शिकवताय त्याची ऑडिओ क्लिप करा आणि मुलांना पाठवा. म्हणजे मुलं ती आपल्या पेरेंट्सच्या फोनवरती किंवा त्यांच्या लॅपटॉपवर, डेस्कटॉपवरती ते ऐकू शकतील. असं 2-3 वेळेला त्यांनी जर आठवड्यातनं जरी केलं, तरी त्यांना त्या प्रार्थना येऊ लागतात.
आणि ह्याच बाबतीत मला त्या आमच्या शाळेतल्या मुलीचं उदाहरण द्यायचं आहे. आई अमेरिकन आहे, वडील भारतीय आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. तिला व्यवस्थित गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणता येतं, या कुंदेंदू म्हणता येतं आता. सो ह्याच्यातच आलं की ऐकून ऐकून ती शिकलेली आहे आणि तिचे उच्चारही अगदी परफेक्ट नसले तरी खूप छान असतात उच्चार. सो आय थिंक रेपिटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि कन्सिस्टन्सी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मुलं मी जरूर शिकतात. काय भाषाच मी आहे दुसरी, असं काही वेगळं काही नाहीये. स्पॅनिश शिकतात तर मराठी शिकतात. मी वृषालीलाही मे बी म्हणेन काल जे सुचवलं ते सुचवायला हरकत नाही परत. या आणि दुसरी गोष्ट म्हणजे गृहपाठ जो आपण देतो ना, तो त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स कव्हर झाली पाहिजे. म्हणजे एखाद आठवडा लिहिण्याचा द्या, कारण मुलं खूप कंटाळा करतात लिहायला. एखाद आठवडा ना बोलण्याचा द्या आणि वाचनाचा पण द्या. आणि तसं आम्ही शाळेत भरपूर श्रवण परिच्छेद डिस्कस करतो किंवा BMM पॉडकास्ट जो आहे ना, बोधकथा, त्याच्यामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी 2-3 मिनिटाच्या. त्याच्यामधनं सुद्धा मुलं खूप चांगली भाषा पिकअप करतात आणि चांगला शब्दकोश तयार होतो. प्लस आपण जेव्हा मुलांना एवढ्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या चालू असतात ना, तेव्हा तुमचे श्लोक आणि प्रार्थनांचं पाठांतर तेव्हा करून घ्या. आम्ही असंच करतो. किंवा व्यक्तिपरिचय, त्यांना एक कंपल्सरी क्वेश्चन असतो व्हर्बल पोर्शन मध्ये. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं ऐकून ऐकून करून घ्या. त्या खूप पटापट पाठ होतात. आणि म्हणजे हे काही छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्यांनी हँडल करू शकतो आपण हे. थँक्यू. ग्रेट. सॉरी थँक्यू. तुमचा वेळ. थँक्यू. राहुलजी, हो, मी मिलिंद सरांना प्रश्न आहे हा. आणि मी आता जेव्हा प्रश्न मगाशी विचारला तेव्हा रिव्हर्स विचार करत होतो की आपल्यातले बऱ्यापैकी अशी पिढी आहे की ज्यांनी 5वी पर्यंत कधीच इंग्लिश शिकलं नव्हतं आणि 5वीला अचानक आपण इंग्लिश शिकलं. म्हणजे वय वर्ष 10 ते 12च्या मध्ये आपण शिकलो. मग मगाशी जेव्हा तुम्ही म्हणलात की मोठा मुलगा जेव्हा आपल्याकडे येतो शिका, आणि आता आपण इंग्लिश चांगलं बोलतो, ठीक आहे, मे बी तेव्हा आपण इंग्लिश बोलायला घाबरायचो, पण आपल्याला इंग्लिश कळत होतं आणि आपल्याला इंग्लिश लिहिता येत होतं. या 2 गोष्टी जर आपल्याला नक्की करता येत होत्या. फक्त बोलताना थोडंसं, कारण की प्रॅक्टिस नसायची म्हणून घाबरायचो. आणि आता या वयाच्या स्टेजला आल्यावरती आपण दोन्ही भाषांमध्ये पारंगत आहोत आणि आपल्याला कुठली अडचण येत नाही या गोष्टी. म्हणजे मराठी माध्यमातून शिकलायत म्हणून तुम्हाला आता काही अडचण येत नाही. तर एक्झॅक्टली रिव्हर्स वे होईल का करता येईल का आपल्याला? कारण ही समजा मुलं इंग्लिश शाळेत शिकतात आणि मराठी शिकायला आली आहेत, तर त्यांना मराठी वाचता येतंय, लिहिता येतंय, बोलायला थोडासा वेळ लागेल, पण समजत नाही असं होत नाहीये. तर असं काही करता येईल का? तुम्हाला काय वाटतं? आय थिंक बोलता येणं किंवा रादर समजणं आणि बोलणं याच्यावरच परत एम्फसिस द्यायला हवा. त्यांना मोठ्या वयाला आली मुलं तर थोडं अगेन स्ट्रक्चर्ड शाळेत जसं शिकवतात, कारण आपल्याला इंग्लिश जसं शिकवलं त्या वयाच्या मुलांना, तर सिलेबस वापरून ते होऊ शकतं असं वाटतं. आणखीन त्यांना काय इंटरेस्टिंग आहे, आता वृषाली मगाशी म्हणत होती तसे स्पॉटिफाय म्हणा किंवा पॉडकास्ट, कानावर पडणं गोष्टी, हे त्यातलं सर्वात होऊ शकतं. आता एक म्हणजे आपल्या जर मराठी फॅमिली असेल तर टी व्हीवरचे शोज बघणं वगैरे हेही थोडंसं एक्सपोजर जर दिलं तर सिनेमा म्हणा, सिरियल्स किती कशा बेताच्या असल्या तरी ह्या गोष्टी त्यांनी मदत होईल असं मला वाटतं. सिनेमाचं नाही. तुम्ही छान सांगितलं आणि आम्हाला चांगला अनुभव आहे. तुमच्या पण शाळेनं लावला होता आणि मला Right. तुमच्याकडनं पण फीडबॅक आला. तर दॅट डेफिनेटली आय अग्री विथ यू की सिनेमामुळे आम्हाला खूप चांगले फीडबॅक आले. अभंग तुकाराम सुद्धा 40 शाळांमध्ये लागला होता आपला. आणि आत्ताचा पण 20-22 शाळांमध्ये स्वारी आग्रा आपण केला होता आणि मुलांना कळला तो सिनेमा. राईट. ऑनलाईन रुजुता कर्वे हँड रेज केला. हा, मला एकच प्रश्न आहे की आपण मुलांना जेव्हा अभ्यास देतो घरी करायला, होमवर्क देतो,
तर आमचा अनुभव असा आहे की तुम्ही कितीही म्हणजे पेरेंट्सना म्हणजे थोडी मोठी झाली, मी आता 3रीला शिकवते, तर ती मुलं साधारण मोठी आहेत म्हणजे 7वी-8वीतली, त्यामुळे त्यांच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आणि त्या पण खूप असतात. तर मराठी शाळेला थोडा प्रेफरन्स थोडा कमीच दिला जातो, म्हणजे असं हा ठीक आहे चालतं असं म्हणून. पण वारंवार सांगून सुद्धा जेव्हा होमवर्क करून येत नाही किंवा वीक्स आफ्टर वीक्स, मग त्या त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही कसं हँडल करता, म्हणजे काय करता? शैली, तुला सांगायचंय तुझा अनुभव, तू 3रीला शिकवतेस. नाही, मी म्हणणार होते की तू सांग, आपण सीसी इव्हॅल्युएशन कसं करतोय आणि त्याच्यामुळे खूप रेग्युलॅरिटी आली आहे होमवर्क मध्ये. अगदी बरोबर. खूप खूप चांगला मुद्दा आहे. अकाउंटेबिलिटी पाहिजे आणि त्याच्यामध्ये पेरेंट्स, म्हणजे मराठी शाळा फक्त 1.5 तास शिक्षकांनी चालवून होत नसते. बरोबर. पेरेंट्सनी तितकीच इन्व्हॉल्वमेंट दाखवावी लागते आणि मी त्यांना ट्रान्झिशन करायला वेळ जातो. पण ते म्हणजे शाळेतनं आल्यानंतर किंवा येत असताना राईट. पण ते इंग्लिशमध्ये बोलत असतील तर बोलून द्या, पण नंतर म्हणजे आमच्या घरी आम्ही असं करतो की आम्हाला कळलं की 1-1.5 तास झालाय आणि मुलगी काही म्हणजे इंग्लिश सोडतच नाहीये, तर आम्ही दोघंही लक्ष देत नाही. पण त्यांना हवं असतं ना, ते बरोबर हळूहळू मराठीत बोलतात. सो किंवा त्यांना विचारा की हे तू मराठीत, लहान मुलांसाठी हे तू मराठीत काय बोलशील बरं, आणि तशी भाषा वाढवू शकता. आणि होमवर्कचं म्हटलं तर ह्या वेळेला आमच्या शाळेने आम्हाला टीचर्सना पण आणि स्टुडंट्सना पण सगळ्यांनाच एक अकाउंटेबिलिटी राहावी म्हणून होमवर्क मार्कर सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आहे, म्हणजे शाळेने डेव्हलप केली आहे आणि ललिता सांगेल त्याच्याबद्दल. आणि त्याला आम्ही मार्क्ड होमवर्क म्हणून देतो आणि त्याचे गुण कसे ऍड केले जातात. आणि त्याच्यासाठी का असे ना, मुलं होमवर्क करतायत आणि ऍक्च्युली रेग्युलर होमवर्क केल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये खूप सुधार आहे. म्हणजे माझ्याकडे एक मुलगी आहे जिला थोडासा जड म्हणतो ना आपण जीभ, तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे बरेच शब्द येत नाहीत किंवा उच्चार येत नाहीत. पण तिचं मला रेग्युलरली, जसं तिला कळलं सेमिस्टरला की ओ माझं एवढं एवढं टक्के होमवर्क झालंय फक्त अख्ख्या पहिल्या सेमिस्टरमध्ये, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये शी इज द मोस्ट रेग्युलर टू सबमिट द होमवर्क. सो कुठेतरी थोडा अकाउंटेबिलिटीचा आपल्याला टाकावी लागते, बोथ टीचर्स आणि पेरेंट्स वरती सुद्धा. अच्छा, ओके. तर रुचिताताई, आता मी आणखीन एक, आता तुम्ही मोठ्या वर्गाबद्दल बोलताय, 3री लेवलबद्दल. तो एक वेगळा प्रकार झाला, मुलं मोठी असतात वयाने. बरोबर. लहान मुलं जी असतात, अगदी म्हणजे बिगिनर्स पासून पहिली दुसरी लहान असतात वयाने, त्यांना त्यांचा तो एक रिबेल असतं की मी नाही करणार होमवर्क, झालं, विषय संपला, म्हणजे आई बरोबर. बाबा म्हणून काय नाही, विषय संपला. तर असं होतं आणि मुलं होमवर्क न करता येतात शाळेमध्ये बऱ्याच वेळेला. आम्ही टीचरने एवढंच सांगितलंय की ठीक आहे, त्याचा एवढा मोठा बाऊ करू नका, वर्गामध्येच त्यांच्याकडनं होमवर्क करून घ्या. आणि कधी कधी एकत्र बसून होमवर्क केला मुलांनी की त्यांना एक वेगळाच आनंद येतो. ओके. दुसरं असं की जी मुलं होमवर्क घरनं करून येतात त्या मुलांना आम्ही ही ट्रेजर बॉक्स सिस्टम ठेवलेली आहे. तर त्यांना जेव्हा कळतं, अरे आज आमच्या टीचरनी या मुलाला काहीतरी बक्षीस दिलं, ट्रेजर बॉक्स ओपन केला त्या मुलासाठी, की मग त्या मुलांना एनकरेजमेंट मिळते की मग मी पुढच्या वेळेला मी पण होमवर्क करून येणार, मग मला पण ट्रेजर बॉक्स मिळायला पाहिजे. तर अशा काही ज्या क्लुप्त्या असतात, ज्या रेग्युलर शाळांमध्ये हा ट्रेजर बॉक्स कन्सेप्ट असतो, हे मुलांना अतिशय आवडणारा कॉन्सेप्ट आहे, ते आम्ही मुलांना देतो. किंवा एखाद्या मुलांना सांगतो की हा तू आज होमवर्क केलास, तू आज एवढं छान केलंस, पुढच्या रविवारी येताना तुझं कुठलंही सॉफ्ट टॉय, तुझं कुठलंही खेळणं घेऊन ये. दॅट इज समथिंग दॅट दे लाईक टू डू. सो आम्ही हे लहान मुलांसाठी एक्सपेशली हे त्यांना एनकरेजमेंट म्हणून अशा गोष्टी करतो. बर बर, ठीक आहे, लक्षात ठेवून आम्ही प्रयत्न करू असं काही करायचा. थँक्यू. I think we just have to keep finding new ways of reaching out to these children. ओके, आपण जरा ओव्हर टाइम झालोय, पण एक शेवटचा क्वेश्चन घेऊ. मनीषा वैद्य यांनी विचारलाय, डू यू सजेस्ट टीचर्स वर्कशॉप or do you have that in your school or any other school? We do have a teacher workshop. आम्ही वर्षाच्या सुरुवातीला एक टीचरसाठी एक प्रशिक्षण ठेवतो. त्यांना शिक्षण नाहीये, प्रशिक्षण आहे. अँड इट इज अ गिव्ह अँड टेक. आम्ही शाळेमध्ये काय टीचर्ससाठी अवेलेबल करतोय ते असतं आणि ॲट द सेम टाइम त्यांनी
कसं शिकवावं किंवा ह्याच्या थोड्या गाईडलाईन्स देतो टीचर्सना, कारण दीज आर नॉट ऑल ऑफ देम आर ट्रेन टीचर्स, पालकच आहेत, तर त्या दृष्टीने त्यांना थोडं सोपं जावं म्हणून त्यांना थोड्याशा गाईडलाईन्स आम्ही देतो डेफिनेटली. थँक्यू. आणि फॉर दॅट मला हे पण सांगावं लागेल की ललिता एक खूप चांगली गोष्ट करते की ती वीकली आम्हाला एक सिलेबस देते, त्याच्यामध्ये चांगलं बायफर्केशन करून दिलेलं असतं की बोलण्याचं काय टॉपिक किती वेळ घालवायचा आहे, लिहिण्याचं आपण काय हँडल करू शकतो, ऐकण्याचं, आणि शिवाय आपण जे सिलेबसमध्ये जे शिकायचं आहे ते. सो त्यांनी खूप मदत होते टीचर्सना. आणि मिलिंद सरांनी असं सांगितलं तसं की पहिले लाईक क्लास लेसन प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, ग्रेट. थँक्यू व्हेरी मच HMM शाळा. खूप छान प्रेझेंटेशन आणि छान झाली प्रश्नोत्तरं. तर आता पुढच्या याला आपण लेटर रायटिंग आणि डिजिटल टूल्स काय काय आहेत मुलांसाठी याबद्दल भेटूया पुढच्या बुधवारी. सेंट लुई शाळा प्रेझेंट करणार आहे. धन्यवाद सर्वांना आणि शुभरात्री. थँक्यू.